आणि घरी जाताना आपलीच मुलं घेऊन घरी जा. महिला वर्ग शांत झाल्याशिवाय कीर्तन सुरू नाही होणार. झाले का शांत सर्व? बोलायचं असतं 10 मिनिटात बोलून घ्या, पण परत बोलू नका. हनुमंतरायाची सेवा आहे आणि हनुमंतरायाला बेशिस्त चालत नाही, कारण ही जागून व्यवस्था आहे. मला या ठिकाणी कीर्तन सेवेचा योग आमचे दुकानदार मनापासून प्रेम करतात आणि एवढं सरळ सूत्र नियोजन अतिशय जबरदस्त पद्धतीने करतात. आणि दुकानदाराने मला फोन केला, रात्रीचा प्रवास करून या ठिकाणी आलो. या ठिकाणी आजची जी पौर्णिमेची पंगत आहे ते अन्नदाते आहेत परमेश्वर नामदेव गरगाडे कोंदवडीकर यांची आजची पंगत आहे. आणि खंडू भवन काळे माजी सरपंच यांच्याकडून नवसाचा 105 किलो गुळ या ठिकाणी शेळी म्हणून वाटला. आणखी भाऊसाहेब क्षीरसागर यांचंही योगदान आहे. आणि त्यानंतर ज्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपल्याला व्हायची आहे ते याच गावचे सुपुत्र माजी गट विकास गावातील यात्री कमिटीचे प्रमुख रोहिदास तात्या क्षीरसागर यांना गावकऱ्याच्या वतीने परिसराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू आणि आपण आपल्या सेवेकडे बोलवू. गायनामध्ये आमचे कोंडे महाराज आहेत, लाला महाराज, सगळी गावातली मंडळी आहे. परिसरातील पप्पाचे आमचे सारंगकर महाराज, भाऊसाहेब क्षीरसागर ही सगळी हार्मोनियम वादक खरात महाराज आणि ही सगळी मंडळी साऊंड सिस्टीम वाले अतिशय सुंदर आहे. एकदा सिस्टीम लागली की त्याच्यामध्ये कमी जास्त करू नका. बोलताना इको कमी करा, थोडा बेस्टच द्या. आपल्याला कधी अडथळा नसेल, आपण जास्त वेळेच्या बाहेर सेवा करणार नाही, फक्त लक्ष देऊन ऐका एवढीच विनंती आहे. संगतीचे 3 प्रकार या जगामध्ये सांगितलेले. माणूस बिघडतो किंवा माणूस मोठा होतो हे सगळं संगतीवर अवलंबून आहे. तुम्ही संगती कोणाची केली? एखाद्या माणसाला जर ओळखायचं असेल तर त्या माणसाची किंमत जर तुम्हाला काढायची असेल तर त्याचे मित्र कोण आहेत हे अगोदर तपासा. सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि संगतीचे जे 3 प्रकार सांगितले, पहिली आहे कुसंगती, दुसरी आहे विसंगती आणि तिसरी आहे सत्संगती. कुसंगती कशाला म्हणतात? एखादा चांगला माणूस जरी असला तो वाईटाच्या संगतीत गेला तर वाईट होतो. मला सांगा, हिरा जर तुम्हाला पारखून घ्यायचा असेल तर हिऱ्याची परीक्षा सांगितलेली, त्याला रत्न पारखी म्हणतात. सोनाराला हिरा कळतोच असं नाही, सोनाराला सोनं कळतं पण हिरा कळत नाही. हिरा जर पारखायचा असेल तर ते हिऱ्याची एक परीक्षा सांगितलेली. तुम्हाला जर कधी हिरा घ्यायचा झाला तर त्याची परीक्षा होणार. ही परीक्षा अशी आहे की आयरन माहिती तुम्हाला, आयरन या काही माणसामध्ये हिरे असतात, हे
माणूस नाही म्हणत का काय हिरा जन्माला एखादं खात्यात पेटायचं जन्माला तर त्याचं विरोधात किंवा समोर काय हिरा जन्माला तशी हिऱ्याची जर परीक्षा पाहिजे असेल लोखंडाची आयरन असते आणि जातवा जर हिरा असेल तर त्या आयरनवर हिरा ठेवायचा आणि 150 किलो वजनाच्या पैलवानाने आपली ताकद लावून त्याच्यावर घणाने वार करायचा. हिऱ्याची परीक्षा सांगतो. जर जातवा हिरा असेल तर तो आयरनमध्ये शिरेल किंवा घणामध्ये शिरेल पण तो फुटणार नाही. जातवा जर हिरा असेल पण जर जातवा हिरा नसेल तर करणीचा होळ चुरा ही हिऱ्याची परीक्षा आहे. पण असा हिरा त्याला ढेकणाचं रक्त लागलं रक्त ढेकणाचं. एका माणसाने त्याच्या अंगठीमध्ये हिरा होता आणि तो बाजारात झोपला आणि त्या बाजारात ढेकणं होते. त्या माणसाला ढेकण चावल्याच्या नंतर त्या अंगठीवरून तो ढेकण गेला. एवढा मोठा मजबूत हिरा पण ते हिऱ्याचं पाणी झालं. संगतीचे परिणाम आहे. संगतवर म्हणून वाईट माणसाची संगत कधी करायची नाही. संगत चांगल्याची म्हणून कुसंगती दुसरी आहे विसंगती. विसंगती म्हणजे ही प्रारब्धाने येत असते. तुम्हाला कुसंगती टाळता येते. वाईट माणसाची संगती टाळता येईल पण तुम्हाला कुसंगती टाळता येत नाही कारण त्याचं कारण असं की ती प्रारब्धाने येत असते. आता कुसंगतीच्या काही जोड्या तुम्हाला सांगतो. भरत आणि कैकेयी सख्य पण ही विसंगती. कारण भरताला कैकेयीचं काहीच आवडत नव्हतं आणि कैकेयीला भरताचं काहीच आवडत नव्हतं. विसंगती. रावण आणि विभीषण एकाच घरामध्ये राहत होते राजवाड्यामध्ये राहत होते पण ही विसंगती टाळता येत नाही कारण प्रारब्ध वशात ती एकमेकाच्या जवळ आली. प्रकार तुम्हाला सांगता येते. हिरण्यकशिपू आणि भक्त प्रल्हाद. हिरण्यकशिपू भक्त प्रल्हादाचा कोण होता? पण बाप होता. पण बापाचं मुलाला आवडलं नाही मुलाचं बापाला आवडलं नाही कारण याला भजन म्हणायची सवय आणि याला दारू प्यायची सवय. संगती लागणार कशी लक्षामध्ये ठेवा. म्हणून ही विसंगती झाली. आणि दुसरी सांगितलेली सत्संगती. सत्संगती म्हणजे संतांची संगती चांगल्याची संगती. चांगल्याची संगती का पाया जात नाही तुम्हाला मी सांगतो. तुम्ही पुत्र कधी पाहिला का? पुत्र कधी सगळेच पुत्र पाहतात पण त्या पुत्राच्या पाया पडलेलं कुठे पाहिजे का? वया काळात पुत्रांच्या पुत्रेचे लोक दर्शन घेतात घेतात ना. राजगड छत्रपती शिवरायांच्या समाधीच्या शेजारी वाघारावाच्या पुत्राचा पुत्र आहे. लोक पुत्राचं सुद्धा दर्शन घेतात पण तो पुत्रा शिवरायांच्या संगतीतला असला पाहिजे. मला सांगा म्हशीच्या पोराचं कोणी दर्शन घेतं का? म्हशीचं पोरग आमच्या मराठवाड्यामध्ये त्याला टोनगे म्हणतात. म्हशीच्या पोराला काय म्हणतात? इकडे रेडा म्हणतात काही भागामध्ये. आमच्याकडे त्याला टोनगे म्हणते. त्या टोनग्याचं कोणी पाय पडतं का? अहो महाराज टोनग्याच्या पाय पडायचं सोडा पण त्या टोनग्याची पुण्यतिथी होते आणि त्या पुण्यतिथीला कमीत कमी 2-2 लाख लोक जपतात. फक्त त्या रेड्याच्या मस्तकावर ज्ञानोबाने हात दिला पाहिजे ते संगतीचे परिणाम आहे. सुंदर सांगतात काळाची संगती
धरल्याशिवाय राहायचं नाही हे तुम्हाला सांगतो. मूर्ख माणसं कदाचित तुम्हाला प्रतिष्ठा देतील. मूर्ख माणसाने तुमचा सत्कार केला तरी त्यांच्या जवळ जाऊ नका. ज्ञान मिळत नसतं. पण चांगल्या माणसाने लोटून लावलं ना तरी त्यांच्या जवळ गेल्याशिवाय राहू नका. ज्ञान मिळत असतं. म्हणून संगती सगळ्यात महत्वाची जीवनामध्ये. म्हणून संगती, मग कोणाची संगती करावी? ज्याच्या चित्तामध्ये देव राहतो. इथे जगद्गुरु तुकोबार इतकं सुंदर, इथे संत हा शब्द वापरत नाही. कोणाला संत म्हणतात याची लक्षणं सांगतात. ज्याच्या हृदयामध्ये भगवंताचं स्वरूप वास्तव्य असतं त्याला संत म्हणतात. आता इथे प्रश्न असा तयार होतो, तुम्ही म्हणता की आमच्या हृदयात देव राहत नाही का? आमच्या हृदयात भूत राहतात. आता ईश्वर सर्व भूतांना मैत्र करून येऊचे असं जर भगवद्गीताकार म्हणतात, सर्वांच्या हृदयाशी मी सगळ्यांच्या हृदयामध्ये जर असेल तर मग सगळेच जर संत असतील तर मग त्यांची संगती का करू नये? इथे विशेष रूपाने एकाच वर्गाला का सांगितलं की त्यांच्या हृदयामध्ये देव राहतो, त्यांच्या चित्तामध्ये देव असतो? एक लक्षामध्ये ठेवा. त्याचं उत्तर मी तुम्हाला वाक्यात सांगतो. आपल्या चित्तामध्ये देव राहतो पण तो सामान्य रूपाने राहतो. जसं लाकडामध्ये अग्नी आहे का नाही? अग्नी कुठे राहतो? अग्नी लाकडामध्ये राहतो. पण तो सामान्य रूपाने ज्या वेळेला त्याला घासलं जातं त्यावेळेला तो विशेष रूपाने पडत होतो. आता एखादी काळीची पेटी, काळ्याची पेटीमध्ये अग्नी आहे का नाही? बिडी पेटणारी माणसं काळ्याची पेटी खिशात घेऊनच जातात ना, त्याचा खिसा का पेटत नाही? बरं अग्नी नाही म्हणावं तर काळ्याच्या पेटीने बिडी पेटली जाते ना, पण खिसा का पेटत नाही? जोपर्यंत त्या काळ्याच्या फुलामध्ये अग्नी आहे तोपर्यंत सामान्य रूपाने, पण त्या टपरावर ओढलं की विशेष रूपाने प्रगट होतो. मग तो पुढचं कार्य करतो. हे जसं आहे तसं सामान्य रूपाने आपल्या हृदयामध्ये देव आहे पण संतांच्या रूपाने विशेष रूपाने आहे. याचं नाथ महाराजांची एक ओळख देतो म्हणजे तुम्हाला पुरावा सापडेल. पृथ्वीकांत रूपे स्वये असे परितो गंधू कस्तुरी आली की असे तैशी भगवंता सत्ता सर्वत्र वसे परी सात्विकी दिशे अति प्रगत सगळ्याच जीवनामध्ये येतोय. कोणी पण अहो महाराज हृदयामध्ये तो असतो तरी सगळेजण म्हणतात आम्ही भक्त आहे. पण कोणाला भक्त म्हणावं? भक्तांची लक्षणं वेगळी आहेत महाराज. कारण दिसणारी संत नाचणारी संत याच्यामध्ये दोन आपल्याला वर्गवाऱ्या कराव्या लागतील. काही माणसं परमार्थ करताना दिसतात, काळेनी परमार्थ करताना दिसत होता. हनुमंतरायाची सुद्धा पंगत झाली. हा साधूच आहे. लक्ष्मणाला शक्ती लागल्याच्या नंतर जेव्हा औषधी आणायला शिष्य वैद्याच्या आज्ञेने हनुमंतराय हिमालयामध्ये निघाले. द्रोणागिरी पर्वत तिथे गेल्याच्या नंतर मध्ये एक वारकरी भेटला. कारण सूर्योदयाच्या वेळेला हनुमंतरायाला थांबून धरायचं होतं. त्या वारकऱ्याचं नाव आहे काळनेमी. हनुमंतराय संजीवनी वनस्पती आणायला निघाले. मला एक जणांनी सांगितलं दुकानदार, संजीवनी वनस्पती म्हणजे गाय छापला म्हणते. मग याचा पुरावा कुठे? माणसं आपल्या सोयीने अर्थ लावतात. संजीवनी वनस्पतीचे वेगळे प्रकार भावार्थ रामायणामध्ये सांगितले. ती स्वयंप्रकाशित आहे. तिची साधना करावी लागते त्याच वेळेला ती प्रकट होते. तुमच्या हाताला लागते तशी लागत नाही. रात्रीच्या वेळेला सुद्धा ती प्रकाश देते. ही संजीवनी वनस्पती. पण ती लवकर जर गेली हनुमंत जर लक्ष्मण उठला तर मग मात्र रावणासाठी धोका आहे. रावणाचा कार्यकर्ता का नेहमी साधू म्हणून हनुमंतराच्या समर्पण काही वेळाने हनुमंतराच्या लक्षात आलं. काही वेळ का हनुमंतराय फसले. खरा खोटा माणूस ओळखण्यासाठी मग आपण तर सावध राहिलं पाहिजे. भगवान शंकराचे सगळेच भक्त होते ना. रावण सुद्धा भक्त नव्हता का? रावणासारखा भक्त नव्हता महाराज. रावण एवढा भक्त होता की रावणाने आपलं मुंडकं कापून त्याचा किनारी नावाचं वाद्य केलं होतं. तुम्हाला ती कथा सांगतो. दुकानदार लक्ष देऊन ऐका सगळी जण मंडळी. एकदा कैकसी रावणाची आई ही पार्थिव पूजा करत बसली होती समुद्राच्या तीरावर आणि 5 पिठाचं लिंग करत होती रोज. बरं ना, ही पार्थिव पूजा नाथ परंपरेमध्ये
आमच्या परंपरेमध्ये ती पातळी आहे. ती काय करायची, ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ, गव्हाचं पीठ, वेगवेगळ्या प्रकारची 5 पिठाचं लिंग करायचं आणि समुद्राच्या तीरावर 1,00,000 बेलाची पानं रोज व्हायची. काही कशी, काही नाही, काही कशी रावणाची आहे. एकदा ती समुद्राच्या तीरावर असा हातामध्ये लिंग घेऊन ध्यान करत बसली. आरती करायची वेळ झाली, तेवढ्यामध्ये डोळे उघडले तर इंद्र तिथं आला आणि इंद्राने ती लिंग घेतलं समुद्रात फेकून दिलं. काही कशी डोळे उघडून पाहते तर तिथं हातात लिंग आहे. आता तिने रडायला सुरुवात केली. आता रडायला सुरुवात केल्यावर ते राक्षसीने रडले. ते का आपल्या माणसाचं रडले का? तिने एवढा भोंगा वाचला की ते रावणाला लंकानगरीत ऐकायला गेलं, माझी आई रडते म्हणून. तेवढ्यामध्ये रावण सिंहासनावर बसतो. ती बसलेला उठला आणि समुद्राच्या तीरावर आला. आईला म्हणलं, आई काय झालं? नीट लक्ष देऊन ऐका. ती काही कशी म्हणजे, बाबा मी पूजा करत होते, माझ्या हातावरचं लिंग कोणी काय चोरून नेलंय, कुठं टाकलं ते मला माहिती नाही, पण ते लिंग मला पाहिजे. काही कशी रडायला लागली. रावण म्हणला, तू आई रडू नको, तू माझी आई आहेस. ती 30 कोटी देव बाजाराच्या बंदी खाण्यामध्ये टेन्शन घेऊ नको, तुला दुसरं रत्नजडीत लिंग आणून देतो. ती म्हणली, तुझं रत्नजडीत लिंग मला त्याच्याशी देणं घेणं नाही, मला माझ्या पिठाचंच लिंग पाहिजे. मग तो म्हणला, याला पर्याय शंकराचा आत्मलिंग आणून दिलं तर म्हणजे मग चालेल. आता आत्मलिंग आणायचं म्हणून आपल्या आईसाठी शंकराच्या कैलास पर्वताकडे रावण निघाला आत्मलिंग आणण्यासाठी. मला भक्ती किती वेगळी संत असतात हे मला सांगायचं. त्यावेळेला तिथं गेल्याच्या नंतर एक गण, सुंग नावाचा गण, त्याचं गायन चालू होतं आणि ते गायन भगवान शंकर ऐकत होते, कारण भगवान शंकराला गाणं आवडत होतं. इतके ताल्ले झाले होते. रावण गेला तर शंकर रावणाकडे बघून पाहायला तयार नाही. त्याला वाटलं की गायन मी केलं तर माझ्या शंकराचं लक्ष येईल. मग त्यांनी काय केलं, आपली आत विमान कापली, लक्षात ठेवा. त्याच्यातून एक शिर बाहेर काढली रावणाने, इतकं सुंदर वर्ण आहे. आणि त्या शिरेचा आपल्या बोटाला वेढा लागला आणि ती शिर अशी ताणून धरली आणि ते वाद्य वाजायला सुरुवात केली. त्याला किनारी नावाचं वाद्य म्हणतात. किनारी म्हणजे तुम्ही बघा, आपल्याकडे पहाटे लोक भीक मागायला येणारी ती असायची. ती दान सूर्य उगल्याच्या नंतर ती भीक येत नाही, म्हणजे नारळाची आत भीक ठेवती, तिला हाताचं कातड बांधलेलं आणि एक तार मागच्या फुटीला जोडलेली ती अशी ओढायची, त्याला किनारी नावाचं वाद्य म्हणतात. रावणाने तेच केलं. किनारी नावाचं वाद्य इतकं सुंदर राग आला सुरुवात केली. तो राग ऐकल्याच्या नंतर भगवान शंकराचं लक्ष रावणाकडे गेलं. रावण म्हणला, आपलं काम झालं. शंकराने सांगितलं, काय भक्त आहे आणि स्वतःची जीवाची पर्वा न करता मुडकं म्हणून शिराचं वाद्य तयार करतोय. त्याला मारण्याच्या अगोदर सांगितलं की तुला 10 मुंडके मी साधे देईल. माझ्यासाठी एक मुंडकं तोडलं 10 मुंडके. 10 मुंडके त्याला दिले. म्हणजे बोल तुला काय पाहिजे. त्याला पार्वती माता जवळ बसले होते. खरा संत आणि खोटा संत तुम्हाला सांगायचा फक्त, तिथं बसल्याच्या नंतर पार्वती माता शंकराच्या शेजारी होत्या. रावणाने काय मागितलं, म्हणला मला आत्मलिंग पाहिजे माझ्या आईच्या पूजेसाठी. भगवान शंकर म्हणजे काय पाहिजे, कारण वचन दिलं होतं. पूर्वीच्या काळी माणसं एकमेकाचं बोलणं पाळायची. पूर्वीचा काळ वेगळा होता, आताचा वेळ. पूर्वीच्या काळी माता मावळे जर गावातून निघाले तर पायातली चप्पल हातामध्ये घालून निघायच्या. पूर्वीच्या माता मावळे डोक्यावरून भरदार पदर घ्यायच्या. आता काळ बदलला. पूर्वीच्या काळी जर सुवासिन दुकानदार आपल्या घरी आली तर तिची खाना नारळाने ओटी भरायची. लग्न झाल्यानंतर पहिली जर पोरगी आपल्या घरी आली शेजारी पाजाऱ्याकडं, तिची कशाने ओटी भरायचे, खाना नारळाने. आता सुवासिनं जर जीन पेंटी केली तर तिची मोठी भारतात काळ बदल नाही तसं ते रावण जो होता ना, तो लोभी होता. त्याने सांगितलं आत्मलिंग पाहिजे. तुमच्या शेजारी बसलेली जी पार्वती माता आहे ना, ती मला बायको म्हणून पाहिजे. रावण भक्त म्हणून गेला, पण आता शब्द दिल्यामुळे शंकराला नाही म्हणता येईल. तर शंकराला टेन्शन आलं. आता हे बायकोच मागायला लागला. आपल्या खाण्यापिण्याची पंचायत, संध्याकाळी भाकरीची पंचायत, पार्वती माता गेल्यावर आता काय करायचं. आता हे पार्वती मातेला टेन्शन आलं. तिने विष्णूची प्रार्थना केली, काही करा पण मला या रावणाच्या तावडीतून सोडा. रावणाने पार्वती खांद्यावर घेतली. शंकराने
आत्मलिंग बगलाला मात्र रावण जायला निघाला. तेवढ्यामध्ये एका वृद्ध ब्राह्मणाचं रूप भगवान विष्णूने घेतलं आणि विष्णूने घेतल्याबरोबर आपली 2-3 काळी पुढे ठेवली. मी जे म्हणते तुम्ही पुढे म्हणायचे. रावण चालला तेवढ्यामध्ये ते म्हातारा आला तिथं. रावणाला म्हणलं जय हरी, आपण कोण आहे? तू म्हणला मी रावण आहे. भगवान काय म्हणले? आत्मलिंग आणि खांद्यावर म्हणजे पार्वती माता आहे. कोणी दिली तुला पार्वती माता? शंकराने. अरे रावणा तुला फसवलंय. बगलातला आत्मलिंग बरोबर आहे, पण ही जी वर पार्वती दिली ना ती पार्वती नाही, ती अवतास आहे. कारण पार्वतीला सोडायचं ना शंकराला. पार्वतीला सांगितलं शंकराने विष्णूने अवतास जरूर धारण कर, लई मेकअप करू नको. तेवढ्यामध्ये रावण म्हणला असं कसं होईल म्हणा. रावण मला शंकर खोटं बोलू शकत नाही, ती पार्वती माता आहे. भगवान विष्णूने सांगितलं माझं सोडून पुढच्या कार्यकर्त्याला विचार इकडे रे. त्याला बोलून घेतलं. त्याला सांगितलं हे जे रावण आहे. रावण म्हणतो मला पार्वती दिली. युवर पार्वती अवतास आहे. आता तो दुसरा विष्णूचाच कार्यकर्ता होता. तो म्हणला हे अवतास आहे. म्हणजे अवतास आहे. रावणाला वाटलं तुम्हाला एक सांगू का, मानसशास्त्राचा नियम असा आहे, चुकीची गोष्ट जर परत परत सांगितली तर ती खरी वाटायला लागते. हा मानसशास्त्राचा सिद्धांत आहे. त्याला शंका आली रावणाला. त्याने काय केलं, पार्वतीने माता खाली घेतली. तिच्याकडे पाहिलं तर खरंच विचित्र ते पुढे दात आलेले, काळा रंग सगळे आवाज. त्याला राग आला. तो म्हणला मला शंकराने फसवलं. म्हणून तो परत शंकराकडे गेला. तेवढ्यामध्ये अशी घटना झाली की पार्वती मातेने आपल्या मनापासून मंदोदरी नावाची एक मुलगी तयार केली होती आपलं घरकाम करण्यासाठी. पण ती मंदोदरी वयात आल्याच्या नंतर भगवान शंकर तिच्याकडेच लक्ष द्यायला लागल्यामुळं पार्वतीला वाटलं ही मी घरकामासाठी तयार केली, ही आपली सोबत होऊ नये म्हणून तिला शाप दिला, तू 1000 वर्ष भेटती होती. ती मंदोदरी 1000 वर्ष भेटती झाली. तिचा उचित काळ त्याच वेळेला आला. ज्या वेळेला ती शापमुक्त झाली त्याला सांगितलं तू शंकराच्या सिंहासनाखाली जाऊन बस. कोणी सांगितलं? विष्णूने. आणि हे शंकरला माहिती नाही. रावण ती पार्वती घेऊन आला. मला शंकर तुम्हाला सोपतं का? तुम्ही कैलासाला शिवचंद्र मोळी आणि तुम्ही मला पार्वती देण्याच्या ऐवजी ही अवदासा दिली. शंकर म्हणजे अवदासा. मग खरी पार्वती कुठे? ते म्हणजे तुमच्या आसनाखाली. शंकर मला म्हणले मला कसं माहित नाही, कारण विष्णूला सगळं राजकारण होतं. ते म्हणजे आसनाखाली जा घेऊन. तेवढ्यामध्ये रावणाने शंकर प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेचं आयोजन केलं जात आहे. आणि ज्यांच्या माध्यमातून मला कळवण्यात की असं मोठं व्यक्तिमत्व. खरं तुम्ही दुकानदाराला म्हणता तुम्ही वकील व्हायला पाहिजे, समाजाला फोटो विकायला हवा असतो.
अतिशय बोलकार आणि प्रेमाचे विशेष म्हणजे खूपी काय माहिती का मला कीर्तन करून गेल्याच्या नंतर आम्ही नेमकं पोहोचलो का नेमकं आमचं काय झालंय कोणीच विचारित नाही दुकानदाराचे सतत फोन असतात हे त्यांचं वैशिष्ट्य आहे तेवढं मोठं सगळं सुंदर नियोजन आणि ज्यांची आज अन्नदाते पद्धत आहे परमेश्वर नामदेव गरदोडे गरदारे यांची आज महाप्रकट आहे आणि त्यानंतर खंडोबाबा काळे माजी सरपंच यांच्याकडून 105 किलो गोळी शेणी वाटण्यात आणि ज्या सूचना सांगितले आणि ज्यांची भावपूर्ण श्रद्धांजली ऐकायला तात्या क्षीरसागर यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून अतिशय सुंदर आयोजन इतकी सुंदर चेहऱ्याची माणसं आहेत याच्यातलं कोणी झोपलं नाही हे आमचं भाग्य आहे तसं आमच्या सहकार्य देत नाही तर कधी कधी दुकानात उभ्या कीर्तनात आमच्याकडे पाय म्हणून झोपतो आणि या काळात म्हणलं तुला कीर्तनात येऊन झोपण्यापेक्षा घरी जाऊन झोपणार ते मला घरी झोप येते म्हणून लागू अतिशय सुंदर नजर लागेल आणि सगळ्यात महत्वाचं आहे की हनुमंतरायाची ठिकाणं गावगाव आहे समर्थ रामदास स्वामींनी त्याची स्थापना केली वगैरे तुम्हाला देशामध्ये प्रत्येक गावामध्ये मंदिर पाहायला मिळतील परंतु ठराविक ठिकाणी जे पावन स्थान असतात ना त्याला 3 कारणं सांगितली एखादा देव जर नवसाला पावत असेल तर त्याला 3 कारणं आहेत ती कारणं शास्त्राने सांगितली ती लक्षामध्ये ठेवा का पावते त्याचे एक कारण पहिलं सांगितलंय ज्या भूमीमध्ये त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली ती भूमी पवित्र असते हे ज्यांच्या हाताने प्राणप्रतिष्ठा झाली ती उदुती महासंत असतात 2 आणि ज्या वेळेला प्राणप्रतिष्ठा करायची तो मुहूर्त महामुहूर्त असतो अशा 3 गोष्टी एकत्रित आल्याशिवाय देव माणसाला पावत नाही आणि ती एकत्रित येण्याचं ठिकाण हे शास्त्र शुद्ध वचन मी तुम्हाला सांगितले आता यांची प्राणप्रतिष्ठा कधी झाली कोणाला माहिती पण एक मात्र नक्की त्यांच्या समोर सांगतो त्यांच्या समोर खोटं बोलायचं कारण नाही या भूमीमध्ये कधी काळी महाविभूतीचं म्हणा किंवा इथं पाय पडले असतील किंवा इथं आराम करायला तरी थोडा वेळ थांबली असतील म्हणून ती भूमी पवित्र आहे दुसरी गोष्ट ज्या वेळेला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली त्यावेळेला महामुहूर्त कधी कधी 75 वर्षांनी येतात कधी 12 वर्षांनी येतात कधी कधी 100 वर्षाच्या नंतर येतात महामुहूर्तावर प्राणप्रतिष्ठा ज्यांच्या हाताने